SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कॉलेज रोड परिसरात पोलिसांनी चालविले रोड रोलर, कारण बुलेटचे सायलेन्सर। सविस्तर वृत्त असे। कॉलेज रोड परिसरात फटाके व कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट चालकांच्या सायलेन्सरवर पोलिसांकडून रोड रोलर फिरविण्याची विशेष कामगिरी नाशिक पोलिसांकडून करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलेज रोड परिसरात दररोज कर्णकर्कश आवाज व फटाके वाजवून भरधाव वेगात बुलेट चालवून ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे बुलेट चालक शांततेचा भंग करीत होते। या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती। त्याच अनुषंगाने आज दिनांक 30 एप्रिल रोजी कॉलेज रोड परिसरात पोलीस चौकी या ठिकाणी सदरचे जप्त करण्यात आलेले एकूण 112 सायलेन्सर यावर कॉलेज रोड या ठिकाणी पोलिसांनी रोड रोलर फिरवून ते नष्ट केले आहे। तसेच यापुढे असे मॉडिफाय केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या मोटरसायकल व बुलेट चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वाघचौरे, सुजित जाधव, गोरख साळुंके, राकेश राऊत, घनश्याम बोळे, प्रवीण केदारे यांसह गंगापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। या कारवाईने सामान्य नाशिककरांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।